करून पाचारण करावे व त्यांच्या हस्ते उद्घाटन पूजा अर्चा करावी। ग्रामपंचायत स्तरावर पतीच्या निधनानंतर विधवा घटस्फोटित महिलांना कुटुंबाचे समुपदेशन करावे। विधवा व घटस्फोटित परित्यक्ता महिलांच्या उद्योग व्यवसायासाठी 0% दर्जाने आपल्याला कर्ज उपलब्ध करून द्यावे। शासनाने तुम्हाला कर्ज द्यायला पाहिजे का नाही? चला आंदोलन करा आणि ते पण 0%ने। त्यामध्ये विधवा घटस्फोटित महिलांना वयाची उत्पन्नाची अट न ठेवता प्राधान्य देण्यात यावे। योजना अंतर्गत देण्यात येणारे लाभ पूर्ण शिक्षण होईपर्यंत द्यावे। आतापर्यंत फक्त तुम्हाला ते 12वी पर्यंत मिळतं बाल संगोपनाचा, तर त्याचं पूर्ण शिक्षण होईपर्यंत ते लाभ मिळाला पाहिजे। मंजूर आहे? आंदोलन करा। गाव उपजीविका असलेल्या निधीत घटस्फोटित महिलांना त्यांच्या उपजीविकेसाठी निधीचा वापर प्राधान्याने करण्यात यावा। मंजूर आहे? शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये उदाहरणार्थ दुकान, मॉल, संगणक सेंटर, दवाखाने, पतसंस्था, खाजगी बँका, उद्योग या ठिकाणी नोकरीमध्ये विधवा परित्यक्ता महिलांना प्राधान्याने शासन स्तरावरून मार्गदर्शक सूचना देण्यात यावे। कल्याणच्या शिक्षणासाठी आर्थिक उत्पन्नाची अट न ठेवता शिष्यवृत्ती देण्यात यावी। आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, उत्पन्नाची अट न ठेवता। मंजूर आहे? महाराष्ट्र शासनाच्या विधवा पेन्शन मध्ये सरसकट 3000 रुपये पेन्शन देण्याचा ठराव घेण्यात येत आहे। हे बघा, आपल्याला 3000 पेन्शन मिळाले पाहिजे, बरोबर आहे? सगळ्यांनी आत्महत्या करा। विधवा पुनर्विवाह संदर्भात विधवा पुनर्विवाहाच्या संदर्भात शासनाने विधवा घटस्फोटित परित्यक्ता यांच्या पुनर्विवाहाला चालना देण्यासाठी आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर प्रोत्साहनपर अनुदान द्यावे। हे बघा, एखाद्या महिलेला जर तिला पुनर्विवाह करायचा असेल त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी अनुदान दिलं पाहिजे 50,000 रुपये। मंजूर आहे? कोणत्याही विधवा स्वतःहून विवाहासाठी व्यक्त होत नाही, त्याकरता आई वडील, सासू सासरे, नातेवाईक यांनी स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारून तिच्या पुनर्विवाहासाठी पुढाकार घ्यावा। आता आई वडील जे असतील, शासनाने महिला धोरण जारी केले असून त्याच धर्तीवर या एकल महिलांसाठी धोरण नंबर आपल्याला महिलांचं एक स्वतंत्र धोरण असलं पाहिजे आणि महिलांचा आर्थिक